आज कोथरूडमधून जसे तुम्ही आमदार डॉक्टर किरण लामटे यांचे निकटवर्तीय दिसताय, त्याचप्रमाणे कोथरूडमध्ये योगेश देशमुख असतील, रवी आरोटे असतील, बबलू देशमुख असेल, असे अनेक कार्यकर्ते आज निकटवर्ती दिसत आहेत। उद्या जर भविष्यामध्ये तिकीट देण्याची वेळ जर आली तर यावेळी तुमची भूमिका काय असेल? माजी आमदार वैभवराव पिचड आणि युवा नेते अमितजी भांगरे यांची युती होऊ शकते आणि भविष्यामध्ये ह्या जिल्हा परिषदेमध्ये एक बंडाचं राजकारण पुन्हा एकदा पाहायला मिळेल। बोटा ते राजूर हा जो रस्ता आहे हा भविष्यामध्ये अकोले तालुक्याचं पर्यटन असेल, म्हणजे कळसुबाई आहे, हरिश्चंद्रगड आहे, भंडारदरा धरण आहे, म्हणजे हे जे पर्यटक येतात ह्या मार्गे जातील म्हणून हा दुपदरी रस्ता होणं गरजेचं आहे। याच्यासाठी भविष्यामध्ये आपल्याकडून काय प्रयत्न होतील? या कोथरूड गटावरती, या कोथरूडमधील देशमुख कुटुंबाने आजतागायत जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या निवडणुकांवरती आपलं वर्चस्व ठेवलंय, म्हणजे या गटावरती त्यांचं वर्चस्व राहिलंय, कारण त्यांच्याकडे यापूर्वी निवडणुका लढवल्याचा अनुभव आहे। आपण पहिल्यांदा जर संधी मिळाली तर या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, तर या सर्व गोष्टींना कशा प्रकारे तुम्ही फेस कराल आणि कशा प्रकारे हाताळल्या जातील त्या? आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकावरून जे जातीय राजकारण झालं, त्यामध्ये ॲट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले, या सर्व गोष्टीकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय? तर भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा या पठार भागामध्ये कोणती कामं करू शकता आणि भविष्यामध्ये या विकास मॉडेल तुमच्याकडे हे पठार भागाचं कशा प्रकारचं विकास मॉडेल असेल? तर आमदार डॉक्टर किरण लामटे हे तुमच्या विजयाचे शिल्पकार होतील का? नमस्कार, मी सतीश फापाळे, महाराष्ट्रशाही न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रशाही न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषदेचा रणसंग्राम हा विशेष कार्यक्रम आपण पाहत आहोत आणि आज आपण जात आहोत कोथरूड गटाकडे। हा कोथरूड गट खरं तर अकोले तालुक्यातील महत्त्वाचा गट आहे आणि या गटामध्ये यापूर्वी रमेश पाटील देशमुख, त्याचप्रमाणे सीताराम पाटील देशमुख, त्याचप्रमाणे सुरेखाताई शेळके यांनी या कोथरूड गटाचं जिल्हा परिषद सदस्यपद या ठिकाणी त्यांनी उपभोगलं आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी या पठार भागातील आणि कोथरूड भागातील विकास कामे केलेली आहेत। खरं तर यामध्ये पंचायत समिती सदस्यामध्ये राखीताई गांधी असतील, त्याचप्रमाणे दत्तात्रय महाले असतील, यांनी खरं तर या पठार भागाच्या विकासासाठी अनेक कामे केलेली आहेत। अशाच प्रकारचे एक युवा उद्योजक म्हणून नाव आज चर्चेमध्ये आहे, तरुणांमध्ये त्यांची एक क्रेज आहे आणि खरं तर या पठार भागामध्ये एक जिल्हा परिषदेचा एक भावी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते। असेच युवा उद्योजक आपल्या स्टुडिओमध्ये आज या जिल्हा परिषदेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे। या स्टुडिओमध्ये सचिनजी नरवडे यांचं हार्दिक स्वागत करतो। नमस्कार। तर सचिन भाऊ, आपण या चर्चेकडे जात असताना तुमचं गाव, तुमचं शिक्षण आणि व्यवसाय याबाबत थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या। सर्वात प्रथम मी आज मला या ठिकाणी महाशाही मराठी चॅनलमध्ये आपण बोलवलं, निमंत्रित केलं, त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो। आणि माझा परिचय देत असताना खरं तर माझं नाव सचिन सावळेराम नरवडे, माझं मूळ गाव काळेवाडी जांभळे, माझं 1ली ते 4थीपर्यंतचं शिक्षण काळेवाडी या ठिकाणी झालं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये। त्यानंतर 5वी ते 10वी बदगी या ठिकाणी कॅनडात माध्यमिक विद्यालयात माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर 11वी 12वी माझं ओतूर आणि नारायणगाव या ठिकाणी झालं आणि त्या 12वी नंतर मग माझं नाईट कॉलेज झालं रात्रीचं, एक FY पासून TY पर्यंत मी राजीव गांधी नाईट कॉलेज विक्रोळी या ठिकाणी माझं पूर्ण केलं आणि त्यानंतर 3 वर्ष मी MBA केलं। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी काही दिवस नोकरी केली। नोकरी आणि शिक्षण हे मुंबईला गेल्यानंतर दिवसभर काम करून संध्याकाळचं शिक्षण घेतलेला मी माणूस आहे आणि त्यानंतर मग काहीतरी व्यवसाय करायचा, काहीतरी उद्योग व्यवसाय उभा करायचा ह्या हेतूने प्रेरित होऊन मी महाराष्ट्र डेअरी हा व्यवसाय चालू केला आणि आज खूप चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या तो व्यवसाय पुढे नेलेला आहे। आज आपण पाहतोय एक युवा उद्योजक म्हणून आपल्याकडे पाहिलं जाते आणि या पठार भागामध्ये विविध कार्यक्रमांमध्ये
नागरिकांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही अनेक कार्यक्रमांना तुमची हजेरी असते. तर या उद्योगाच्या माध्यमातून, व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही या पठार भागातील किती तरुणांना नोकरीची संधी दिली आहे? खरं तर डेअरीच्या माध्यमातून अनेक तरुण आपल्या पठार भागातील माझ्याकडे डेअरी व्यवसायामध्ये आहेत. अनेकांना डेअरीच्या शाखा उपलब्ध करून दिल्यात. अनेक त्या ठिकाणी चांगले सेटल झालेत आणि त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये चांगला आपला प्रभाव निर्माण केलेला आहे. सचिनजी, आपला व्यवसाय चांगल्या प्रकारे आहे, उद्योग व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू आहे. मग तुम्ही या राजकारणामध्ये कसे आले आणि कशी एंट्री झाली तुमची राजकारणामध्ये? खरं तर राजकीय वारसा हा माझ्या कुटुंबाला नाही. माझ्या कुटुंबातील ग्रामपंचायत सदस्य देखील आजपर्यंत झालेला नाही. आणि राजकारणात येण्यापूर्वी खरं तर माझं सामाजिक काम हे त्याच्या आधीही चालू होतं. माझ्या माध्यमातून शालेय शिक्षणाची कोणाची अडचण असेल तर जे प्रयत्न होईल तिथे प्रयत्न माझ्याकडनं असायचे. त्यानंतर ज्या भागात मी राहतो, ज्या भागात मी वास्तव्याला आहे, तर त्या भागाची जी परिस्थिती ही खूप दुर्गम भाग आहे. आणि मग त्यामध्ये जो माझ्या मायमाऊलीने 1 किलोमीटरवरून आणलेला डोक्यावरील हांडा असेल, जे माझ्या भागातील रस्ते असतील, ज्या माझ्या भागातील आरोग्याच्या समस्या असतील, ज्यावेळी मी माझ्या भागातून दुसऱ्या भागात जातो आणि त्यावेळी हे पठारी म्हणून आपल्या भागातील तरुणांकडे बघितलं जातं किंवा हे कुशलाचे बागायतदार म्हणून हिणवलं जातं. ती एक चीड आणि त्या चिडीतून झालेला उद्रेक, ह्या परिस्थितीला बदलवायचं आहे, हा भाग बदलवायचा आहे, ह्या अपेक्षाने मी राजकारणात 2019ला आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब एक कामाचा माणूस बघून एक काम करेल ह्या आशेने मी राजकारणात पाऊल टाकलं. 2019च्या निवडणुकीपूर्वी या तालुक्यामध्ये माजी आमदार वैभवराव पिचड हे आमदार होते. त्याआधी स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी गेली 40 वर्ष सत्ता या तालुक्यामध्ये आपली प्रस्थापित ठेवली आणि वर्चस्व ठेवलं होतं. परंतु 2019ला या पठार भागातून तुम्ही आणि तुमचे काही मित्रमंडळी म्हणजे साथीदार यांनी एक परिवर्तनाची ठिणगी या पठार भागामध्ये टाकली आणि ही परिवर्तनाची ठिणगी संपूर्ण तालुक्यामध्ये पसरली आणि तिची एक लाट निर्माण झाली. त्यामध्ये परिवर्तन झालं. त्यावेळी ते आपल्या तालुक्यामध्ये आमदार डॉक्टर किरण लहामटे हे निवडून आले. तर या मागचं नेमकं कारण काय? ही परिवर्तनाची ठिणगी का तुम्हाला वाटलं की परिवर्तन झालंच पाहिजे? मी मगाशी सांगितलं तुम्हाला की हा जो दुर्गम भाग आहे, जो अनेक घटकांपासून वंचित आहे, शिक्षण असेल, आरोग्य असेल, रस्ते असेल, पाणी असेल, हा एकही घटक चांगल्या प्रकारे आपल्या ह्या दुर्गम भागाला नाही आहे. आणि मग ह्या भागातील तरुण एकवटले की आपण किती दिवस ह्याच परिस्थितीत राहायचं. आणि त्यावेळी जे तरुण एकत्र झाले त्याच्यामध्ये मग आमचे साईनाथ शिंगोटे असतील, निलेश गावंदे असतील, नितीन डोंबरे असतील, ही सगळी शहरातली पोरं होती, अनेक पोरं होती. 1-2-3 नावं फक्त तुम्हाला सांगितले. एक ज्या भागात जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेविषयी असलेली चीड ह्या तरुणांच्या मनात निर्माण झाली आणि त्याचा एक कुठेतरी उद्रेक झाला. बरं, ही परिस्थिती जर सुजलम सुपलम असती तर कदाचित आम्ही आणि आमच्यासारखे तरुण राजकारणात नसते. ही परिस्थिती का ओढवली त्याचं कारण आहे काय, ह्या आपल्या भागाला काही कोणाची नजर नाही लागली, कोणत्या पुढाऱ्याची नजरच आजपर्यंत या भागावर कधी गेली नाही. आणि म्हणून ही पोरं सगळी एकवटली आणि 2019च्या परिवर्तनाची जी नांदी आहे, ज्याचा जो केंद्रबिंदू आहे हा पठार भाग ठरला. आणि ही तरुण सगळी मंडळी एकत्र येऊन यांनी एक प्रकारे परिवर्तन या तालुक्यामध्ये घडून आणलं. आजही आपल्याकडे काय विजन आहे की जी कामं केल्यानंतर आज पठार भागाचा विकास होईल आणि ते सुजलाम सुफलाम होईल? पठार भागाचा विकास जर करायचा असेल, कोणत्याही भागाचा विकास बघा तुम्ही, पाण्याशिवाय विकास नाही. जसं मानवाच्या शरीरातलं मेन हार्ट हे काम करतं, तसंच विकासाचं सगळ्यात महत्त्वाचं पठार भागाचं मेन हार्ट असेल तर ते पाणी. जोपर्यंत काळू मांडवी कच नदी आहे ती 12 माही होत नाही, जोपर्यंत छोटे छोटे बंधारे
आपल्या भागात होत नाही तोपर्यंत येथील शेतकरी हा शेती पिकू शकत नाही, त्याची अर्थव्यवस्था वाढू शकत नाही, तोपर्यंत ह्या पठार भागाचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून जर खऱ्या अर्थानं जर पठार भागाचा विकास करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल तर पाणी. या दरम्यान आपल्या देशामध्ये एक कोरोना महामारी आली. त्यावेळी देखील आपल्या पठार भाग आणि कोतुळगट या परिसरामध्ये अनेक नागरिक त्यामध्ये त्रस्त झाले होते, अनेक बाधित झाले होते. यावेळी परिस्थिती हलाखीची होती. त्यावेळी तुम्ही देखील समाजामध्ये धावपळ करताना दिसत होता. तर ही परिस्थिती कशी हाताळली त्यावेळी तुम्ही? खरं तर कोरोना महामारीचं एक जागतिक संकट संपूर्ण देशात आलं होतं. त्यामध्ये आपल्या अकोला तालुक्यात परिस्थिती त्या तुलनेत थोडी बरी होती. तरी देखील मग कोरोनाचा प्रसार होऊ नये ह्या अनुषंगाने मी सुरुवातीला आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या वाटप केली होती. त्यानंतर त्या काळात रक्त दान शिबिरसुद्धा आयोजित केलं होतं, कारण रक्ताचा भरपूर तुटवडा त्यावेळी पडलेला होता. त्यानंतर आम्ही ब्राह्मणवाड्या ठिकाणी आम्ही आणि आमचे सगळे सहकारी यांनी त्या ठिकाणी कोरोनाचं सेंटर चालू केलं होतं. कोतुळलाही केलं होतं. मग त्या ठिकाणी काही आर्थिक मदत असेल अशी विविध त्यावेळी आम्ही आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी कामं केली. मग कोणाला कधी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यायची असेल, कधी कधी हॉस्पिटलला बेड पण नसायचे, कोणत्या हॉस्पिटलला बेड कसा एखाद्या पेशंटला मिळवून देता येईल, ही सगळी कामं आम्ही त्यावेळी चांगल्या प्रकारे हाताळली. सध्या आपल्याकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राज्याचं सरचिटणीस पद आहे. तर राज्यामध्ये आता सध्या मराठा आरक्षण आहे, धनगर आरक्षण आहे. या मुद्द्याकडे कसे पाहता तुम्ही? खरं तर सत्यजी तुम्हाला एक सांगू का, मला जर माझी जात जर विचारली तर मी सांगेन माझी जात ही मानवता आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीची लोक एकत्र येऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं रयतेचं राज्य स्थापन केलं. 18 पगड जातीची लोक एकत्र येऊन चंद्रभागेच्या तीरी पांडुरंगाच्या एकाच पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. ज्या महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, राजर्षी छत्रपती शाहू महाराज असतील, यांनी रूढी परंपरा जाती यांच्याविषयी एक मानवतेचा यांच्याविषयी महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व महापुरुषांनी रूढी परंपरेच्या विरोधात एक आवाज उठवला आणि एक मानवतेचा संदेश ह्या राज्याला दिला. त्या राज्यामध्ये आज आरक्षणावरून आज पाहतोय की एक पहिला समजा ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, आता बंजारी समाजसुद्धा आरक्षण मागतो आहे. मी तर ह्या प्रश्न मताचा आहे. माझं मत थोडं वेगळं आहे की तुम्ही आरक्षण हे आर्थिक निकषावर दिलं पाहिजे. आरक्षित जागेवरती जर एखादा कलेक्टर झाला असेल तर त्याच्या मुलाला आरक्षणाची गरज नाही ना. इकडे माझा बाप शेतकरी जो फाटक्या कपड्यांवरती नांगर हाकतो त्याच्या मुलाला काय आरक्षण नको आहे, तो आर्थिकदृष्ट्या मागे आहे. तर माझं मत असं आहे की आरक्षण हे आर्थिक निकषावर दिलं पाहिजे. आज समजा मराठा समाजाला आपल्या हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षणाची त्यांनी अंमलबजावणी केली. आता बंजारा समाज परत ती मागणी करतोय, उद्या अजून दुसरा समाज मागणी करेल. मग हे जर ह्या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलं होतं की आपला भारत देश 2020 पर्यंत महासत्ता होईल. जोपर्यंत ह्या देशामध्ये जात धर्म यांचा वापर करून, वोट बँकचा वापर करून यांच्या माध्यमातून जोपर्यंत ह्या देशाची व्यवस्था अशी चालतोपर्यंत हा देश कधीच महासत्ता होऊ शकत नाही. हा देश जर महासत्ता घडवायचा असेल, बनवायचा असेल तर ही सगळी रचना
याच्यात बदल केला पाहिजे ह्या मताचं मी आहे. या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना निवडून देण्यासाठी तुम्ही मोठी लढाई लढलेली आहे. भविष्यामध्ये आता जिल्हा परिषद निवडणूक आहे आणि या जिल्हा परिषदेला जर डॉक्टर किरण लहामटे यांच्या माध्यमातून तुम्हाला जर कोतुळ गटातून लढण्याची संधी मिळाली तर यावेळी तुमची भूमिका काय असेल? निश्चितच त्यांनी जर ही संधी दिली तर ह्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. जसं 2019 नंतर एक आमदार तालुक्यामध्ये किती कामं करू शकतो, तालुक्याचा विकास किती करू शकतो, किती निधी आणू शकतो, हे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दाखवून दिलं. अगदी त्याचप्रमाणे एक जिल्हा परिषद सदस्य किती काम करू शकतो, तो किती निधी आणू शकतो, किती विकास कामं करू शकतो, हे निश्चितप्रमाणे मी दाखवून देईल. आता सध्या तुम्ही जिल्हा परिषदेला इच्छुक दिसतायत, तर भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून किंवा या पठार भागामध्ये कोणती कामं करू शकता आणि भविष्यामध्ये या विकास मॉडेल तुमच्याकडे हे पठार भागाचं कशा प्रकारचं विकास मॉडेल असेल? बघा, मूलभूत प्रश्न कोणते आहेत? महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे. मग ते पाणी समजा बदगी असेल, दांबळे असेल, काळेवाडी असेल, या ठिकाणी छोटे पाझर तलाव निर्मिती असेल, तिकडं जर तुम्ही कळंब मन्याळ साईडला गेलं तर त्या ठिकाणी पण पाण्याची गरज आहे, तिकडं पण पाण्याचा खूप अभाव आहे. मग ते पाण्याचे प्रश्न असतील. त्यानंतर जो आरोग्याचा प्रश्न आहे, आता ब्राह्मणामध्ये आपलं आरोग्य केंद्र आहे, त्याला ग्रामीण रुग्णालय कसं करता येईल, आरोग्याचे प्रश्न कसे सोडवता येतील. समजा शाळा आहे तर अजून कसे जिल्हा परिषद शाळा असतील त्या कशा डिजिटल करता येतील, विद्यार्थ्यांना काय सुविधा देता येतील, ह्या सर्व प्रश्नांकडं माझं विजन असेल आणि ह्या प्रश्नावरती माझं काम असेल. आता या कोतुळ गटामध्ये, कोतुळ गट म्हणजे सोप्पा गट नाही जिल्हा परिषदेचा, कारण यापूर्वी या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये अनेक राजकारणाची समीकरणं बदलली गेली आहेत. आज कोतुळमधून जसे तुम्ही आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे निकटवर्तीय दिसताय, त्याचप्रमाणे कोतुळमध्ये योगेश देशमुख असतील, रवी आरुटे असतील, बबलू देशमुख असेल, असे अनेक कार्यकर्ते आज निकटवर्तीय दिसत आहे. उद्या जर भविष्यामध्ये तिकीट देण्याची वेळ जर आली तर यावेळी तुमची भूमिका काय असेल? आम्हाला जिल्हा परिषद तिकीट मलाच भेटावं या अपेक्षेचा मी मुळीच नाही. आम्हाला आमचा प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे. ज्या प्रकारे आमदार म्हणून डॉक्टर किरण लहामटे आपल्या भागातले प्रश्न सोडवतात, अगदी त्याच पद्धतीनं काम करणारा तो मी असो किंवा अजून कोणी असो, अशा प्रकारचा प्रतिनिधी काम करणारा जर असेल आणि तो आमदार साहेबांनी निवडला, त्यांच्या विचाराचा निवडला, तर निश्चितप्रमाणे प्रामाणिकपणे त्या व्यक्तीला निवडून देण्याचं काम माझ्यामार्फत किंवा माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मार्फत होईल. परंतु तो आमचे प्रश्न सोडवणारा असावा. आत्ताच्या निवडणुकीला आपण पाहिलं, महायुतीमध्ये माजी आमदार वैभवराव पिचड आणि इकडून या ठिकाणी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना तिकीट मिळालं होतं. परंतु पक्षाशी बंड करून माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अपक्ष उमेदवारी लढवली आणि या उमेदवारीचा आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना फायदा झाला की तोटा झाला? काही अंशी फायदा झाला, काही अंशी तोटा झाला. याचं कारण असं की वैभवराव पिचडांना काही 30-35 हजाराचे मतदान पडलं, त्यातलं काही अंशी आमदार साहेबांना पडलं असतं तर ते जास्त अजून त्यांचं मताधिक्य वाढलं असतं आणि काही अंशी ते अमित भांगऱ्यांनाही पडलं. म्हणून काही अंशी त्यांना फायदा देखील झाला, काही अंशी तोटा देखील झाला. सचिनजी, आता आपण पाहतोय की जिल्हा परिषदेचं अनुसूचित जाती जमाती महिला आरक्षण निघालंय, परंतु आपल्या तालुक्यामध्ये
त्या लगेच हालचाली सुरू झाल्या. यामध्ये आपल्या तालुक्याचे युवा नेते अमितजी भांगरे, त्याचप्रमाणे या ठिकाणी सुनीताताई भांगरे असतील, ह्या कुठेतरी भाजपमध्ये जाण्याची चिन्ह दिसत आहेत. उद्या ते जर भाजपमध्ये गेले तर वैभवराव पिचड, माजी आमदार वैभवराव पिचड आणि युवा नेते अमितजी भांगरे यांची युती होऊ शकते. आणि भविष्यामध्ये ह्या जिल्हा परिषदेमध्ये एक बंडाचं राजकारण पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? खरं तर आपण जर बघितलं तर 2024ची जी विधानसभा झाली ती अमितजी भांगरे यांनी निष्ठेवरच्या मुद्द्यावरती ती निवडणूक केली आणि डॉक्टर किरणजी लहामटे साहेबांनी विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढली. आता जर अनुसूचित जाती जमातीचं महिला अध्यक्षपद जिल्हा परिषदेला आलं म्हणून जर ते तिकडे जाणार असेल तर त्यांना पहिलं सांगावं लागेल जनतेला की आम्ही अध्यक्षपद भेटते म्हणून तिकडे जातो आहे. आणि राहिला विषय वैभवजी पिचड आणि अमितजी भांगरे भाजपमध्ये एकत्र येतील असा तुमचा प्रश्न आहे, तर याच्यात काही नवीन आश्चर्य वाटण्यासारखी काही कोणती गोष्ट नाही आहे. त्यांच्या पहिल्या पिढीचं साटेलटाचं राजकारण, जे अंधारातलं राजकारण, ते उजेडात येईल. आलं लक्षात? त्यामुळं याच्यामध्ये विशेष मानण्याचं काही कारण नाही आहे. आता आपण आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी या पठार भागामध्ये किंवा तालुक्यामध्ये अनेक विकास कामे केली असतील, परंतु या पठार भागातील एक समाजसेवक भगवान दादा काळे, एक इंजिनियर संतोष फापाळे, त्याचप्रमाणे आंबेदुमाला गावचे हेलिकॉप्टर सरपंच जालिंदर गागरे आणि या पठार भागातील अनेक गावातील तरुण कार्यकर्ते, समाजसेवक आणि ग्रामस्थ यांनी एकत्र येत या पठार भागाच्या विकासासाठी बोटा ते राजूर या दुपदरी रस्त्याची मागणी केली. त्याचप्रमाणे काळूमांडी जो नदी जोड प्रकल्प आहे, हा नदी जोड प्रकल्प झाला पाहिजे, म्हणजे पाण्याची मुबलक उपलब्धता होईल असं त्यामध्ये मागणी होती त्यांची. त्यानंतर त्यांनी घारगाव तालुक्याची निर्मिती करण्यात यावी ही एक मागणी केली होती. यामध्ये अनेक घारगावचे सरपंच असतील, नितीन आयर असेल, बोट्याचे माजी पंचायत समिती संतोष शेळके, यशवंत शेळके असतील, त्याचप्रमाणे आंबेदुमाला गावचे सरपंच, कुरकुटवाडीचे या ठिकाणी रामा कुरकुटे युवा नेते असतील, बेलापूर गावचे अनेक कार्यकर्ते त्यामध्ये सामील झाले होते. दत्तोबा महाल, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय महाले देखील त्यामध्ये होते. मनसेचे गणपतराव महाले देखील त्या आंदोलनामध्ये पायी चाललेला आहे. त्यानंतर या ठिकाणी कोतुळ गटातून विजय देशमुख, रमेश काका देशमुख, सीताराम पाटील देशमुख हे सगळे त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. परंतु या आंदोलनामध्ये त्यांनी पायी चालत जवळजवळ 60 किलोमीटरचा अंतर आणि 3 दिवसाचा मुक्कामासह हे आंदोलन केलं. परंतु या आंदोलनामध्ये त्यांनी एक मागणी अशी केली होती की घारगाव तालुक्याची निर्मिती केली पाहिजे आणि हा पठार भाग घारगावला जोडला गेला पाहिजे. ही अशी मागणी का केली असेल आणि याचं काय कारण असेल नेमकं? खरं तर त्यांची मागणी ही रास्त आहे, त्यात काही दुमत असण्याचं कारण नाही. आपण पाहतो ही जी गावं आहे तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील गाव आहे आणि हा इकडला पठारभाग बघितला तर यांचा आमदारकीला, विधानसभेला मतदारसंघ वेगळा आणि त्यांचं तालुक्याचं तहसीलचं काम असेल किंवा जी काही बाकीची कामं असतील स्थानिक स्वराज्य संस्थेची, ती सगळी संगमनेरला आहे, बोटा आणि बोटा परिसरातील पठार भागाची. आणि म्हणून आणि जर इकडला पठार भाग बघितला आपण, बदगी, बेलापूर, जांभळी, काळेवाडी, ब्राह्मणवाडी सगळी जी गावं आहेत, तर तालुक्याच्या शेवटच्या टोकावरची गावं आहेत आणि ती कायमच वंचित राहिलेली गावं आहेत. ह्या गावांना कधी न्यायच भेटला नाही. आलं लक्षात? म्हणून एक आपल्या जवळचं गाव जे घारगाव आहे त्या ठिकाणी सगळी त्यांची जी शासकीय यंत्रणा आहे, ते तहसील असेल, पोलीस स्टेशन असेल किंवा शासकीय विभागाची सगळी जी कामं आहे, म्हणून त्यांनी ते निवडलं आणि त्यांनी केलेली मागणी त्या दृष्टिकोनातून रास्त आहे. खरं तर या पठार भागाच्या विकासासाठी बोटा ते राजूर हा जो रस्ता आहे हा भविष्यामध्ये अकोले तालुक्याचं पर्यटन असेल, म्हणजे कळसुबाई आहे, हरिश्चंद्रगड आहे, भंडारदरा धरण आहे,
म्हणजे हे जे पर्यटक येतात ह्या मार्गे जातील म्हणून हा दुपदरी रस्ता होणं गरजेचं आहे. याच्यासाठी भविष्यामध्ये आपल्याकडून काय प्रयत्न होतील? निश्चितच याचा पाठपुरावा देखील याच्या आधी केलेला आहे. आणि विशेष म्हणजे मला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगायला आनंद वाटेल की मागील आठवड्यामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेबांनी नितीनजी गडकरी यांची भेट ह्याच कामाच्या संदर्भात दिल्ली या ठिकाणी घेतली होती. याच्या आधी ते 1-2-3 महिन्यापूर्वी ह्या कामासंदर्भात गेले आणि त्यांच्याकडून पूर्ण हिरवा कंदील साहेबांना मिळालेला आहे. आणि 100% सांगतो की हा रस्ता येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला कॉन्क्रिटीकरणासकट, रुंदीकरणासकट मार्गी लागलेला दिसेल. सचिनजी, आता हा जिल्हा परिषद जो कोतुळ गट आहे हा खूप मोठा गट आहे. त्यामध्ये धामणगाव पाटपासून लईत, लिंगदेव, चास, पिंपळदरी हे देखील गावांचा समावेश होतोय. त्यांचे देखील काही प्रश्न असतील, काही विकास कामे असतील, त्यांचंही काही विजन असेल. परंतु या कोतुळ गटावरती, या कोतुळमधील देशमुख कुटुंबाने आज तागायत जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या निवडणुकांवरती आपलं वर्चस्व ठेवलंय. म्हणजे या गटावरती त्यांचं वर्चस्व राहिलंय. कारण त्यांच्याकडे यापूर्वी निवडणुका लढवल्याचा अनुभव आहे. आपण पहिल्यांदा जर संधी मिळाली तर या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तर या सर्व गोष्टींना कशा प्रकारे तुम्ही फेस कराल आणि कशा प्रकारे हाताळल्या जातील त्या? खरं तर 2019ला या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं आणि ह्या परिवर्तनानंतर ह्या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेबांच्या माध्यमातून ह्या गटातील प्रत्येक गावांशी माझी एक वेगळी नाळ जोडली गेली आहे. त्या गावातील काही कार्यक्रम असतील, सुखदुःखामध्ये मी नेहमी सहभागी असतो. त्या गावाची समस्या काय असतील, त्या गावाचे प्रश्न काय असतील, बऱ्यापैकीचे प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून हाताळले गेलेत, ते सोडवले गेलेत. पण अजूनही काही प्रश्न प्रलंबित आहेत. मग त्यामध्ये आमचा मोगरजचा माळवाडीचा रस्ता असेल, तो आता मंजुरीला आहे. तुमचा कोतुळ पिंपळदरी घारगाव रस्ता असेल, बऱ्यापैकी आता तो झालेला आहे. तुमची आपली जी वांगदरी आहे पिंपळदरीची, खंडोबाची वाडी आहे, तिकडं पांगरीला आदिवासी 1-2 वाड्या आहेत. मोगरसला तुम्ही सांगितलं माळवाडी, तिकडं थाटार वस्ती आहे. अशी विविध गावांची जी समस्या आहे, तिथल्या रस्त्याची, पाण्याची, कोणाची स्मशानभूमीची, ही समस्या मी जाणून आहे. तिथील लोकांचे प्रश्न मला माहिती आहेत. तिथल्या लोकांशी एक वेगळ्या प्रकारची नाळ माझ्याबरोबर जोडलेली आहे. आणि म्हणून भविष्यात जर संधी भेटली तर हे प्रश्न हाताळण्यासाठी मला कोणत्या पुस्तकात अभ्यास करायची गरज नाही. त्यांची प्रश्न मांडण्यासाठी म्हणजे ते फक्त होटातून नाही, पोटातून ते प्रश्न बाहेर पडतील. राहिला प्रश्न देशमुख कुटुंबीय कोतुळगाव, तर आज ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की आज तागायत देशमुख कुटुंबातील वर्चस्व ह्या कोतुळ गटात राहिले, सत्य आहे. परंतु ह्या देशमुख कुटुंबियाला त्यांना निवडणुकीमध्ये निवडून देताना आपणच होतो ना, आपलेच बांधव आहेत ते. आणि सर्वात जास्त माझा मित्रपरिवार तर देशमुख कुटुंबामध्येच आहे. त्यामुळं त्यांची साथ निश्चितप्रमाणे मला लाभेल, त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल आणि ह्याच मार्गदर्शनाचा फायदा घेऊन मी जर संधी भेटली तर निश्चितप्रमाणे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल. सचिनजी, आपला अकोले तालुका जो आहे तो बहुसंख्य आदिवासी बांधवांचा आहे आणि आदिवासी तालुका म्हणून आपल्या तालुक्याकडे पाहिलं जाते आणि ओळखलं पण जाते. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आपले सर्वांचेच प्रेरणास्थान आहे. यापूर्वी अकोले तालुक्यामध्ये कधीही जातीय राजकारण आपल्याला पाहायला मिळालं नाही. परंतु आत्ता सध्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकावरून जे जातीय राजकारण झालं, त्यामध्ये ॲट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल झाले. या सर्व गोष्टीकडे तुम्ही कशा प्रकारे पाहताय? खरं तर आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आपल्या तालुक्याची अस्मिता आहे. हे फक्त तालुक्याचीच नाही तर हे देशाचे महापुरुष आहेत, आद्य क्रांतिकारक आहेत. देशासाठी ह्या महापुरुषांनी आपलं रक्त सांडलं, प्राणाची आहुती दिली.
आणि म्हणूनच त्यांच्याविषयी आदर हा निश्चितच माझ्यासारख्याच्या मनामध्ये दृढ आहे. परंतु आता जे राजकारण चालू आहे की त्या ठिकाणी जे राघोजी भांगरेंचं क्रांतिकारी राघोजी भांगरेंचं मूळ गाव आहे देवगाव, त्या ठिकाणी काम चालू असताना त्यांचा पुतळा हटवण्यात म्हणजे दुसरीकडे ठेवण्यात आला. खरं तर तो पुतळा हलवल्यानंतर जे काही राजकारण झालं त्याच्यामध्ये मराठा विरुद्ध आदिवासी असं कुठंतरी एक राजकीय समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही नेत्यांनी त्यामध्ये केला. परंतु मला या माध्यमातून एकच सांगायचं आहे की समजा तुम्ही ॲट्रोसिटीसारखे गंभीर गुन्हे हे नाही लावायला पाहिजे. त्यांच्याकडनं काही चुकलं असेल तर निश्चितच त्यांच्याकडनं त्या चुकीची विचारणा, त्याच्याबद्दल काही वेगळं ती काही शासन असेल ते करण्यात हरकत नाही. परंतु एक ॲट्रोसिटी याचा वापर करून तुम्ही ह्या तरुणांना यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करायला नाही पाहिजे. मला एक सांगा, जर आदिवासी बांधव आपलेच आहेत, मराठा बांधव पण आपल्याचे सगळ्यांचे आहेत, हा तालुका सगळा गुण्यागोविंदांनी नांदतो, इथं अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक राहतात. जर समजा त्या पुतळ्याचं काम करणारे जे संबंधित कोण कॉन्ट्रॅक्टर होते, नवले आणि मला वाटतं पांडे, जर कदाचित समजा ते काम करणारा जर कॉन्ट्रॅक्टर आदिवासी समाजाचा असता तर मग ॲट्रॉसिटी दाखल केली असती का? मग कुठेतरी ॲट्रॉसिटीचा गैरवापर होतो आणि म्हणजे महापुरुषांच्या आड कोणत्याही नेत्यांनी आपली राजकीय पोळी भाजू नये. राजकारण करण्याला भरपूर जागा आहेत, भरपूर विषय आहेत. विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करा, इतर अनेक समाजाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नावरती राजकारण करा. परंतु कुठेतरी एक दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल हे राजकारण योग्य नाही. आता तुम्ही आमदार डॉक्टर किरण लामटे यांना निवडून आणण्यामध्ये म्हणजे त्यांना आमदारकीचा कोट घालण्यामध्ये खरं तर तुमचा खूप मोठा सहभाग आहे आणि तुमचं त्यामागचं कष्ट देखील आहे. म्हणजे तुम्ही ते आमदार होण्यामागचे शिल्पकार खरे आहात. भविष्यामध्ये जर तुम्हाला जिल्हा परिषदेला संधी मिळाली तर आमदार डॉक्टर किरण लामटे हे तुमच्या विजयाचे शिल्पकार होतील का? खरं तर एक सांगू का, आमदार डॉक्टर किरण लामटे हे आमदार होण्याचं जे शिल्पकार तुम्ही म्हणाले, ही खऱ्या अर्थाने मायबाप जनता आहे, आम्ही मात्र निमित्त आहे. आमदारांच्या कार्यकर्तृत्वावरती सामान्य जनतेने ह्या माणसाला पुन्हा आमदारपदी विराजमान केलं. परंतु आमदार किरण लामटे साहेबांच्या माध्यमातून माझ्यासारख्या गरीब सर्वसामान्य कुटुंबातील एका व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सरचिटणीपदी आमदार साहेबांच्या शिफारसीने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी संधी दिली. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण तुम्ही जर बघितलं, राजकारणात काम करत असताना माणूस पहिला एक विभाग प्रमुख बनतो, तालुक्यात काम करतो, नंतर जिल्ह्यात काम करतो आणि मग राज्यात काम करतो. परंतु माझ्या बाबतीत असं नाही झालं. माझं जे प्रश्न हाताळण्याची पद्धत असेल, काम करण्याची पद्धत असेल, संघटनेचं काम असेल, ह्या कामांवरती आमदारांच्या माध्यमातून मला राज्याच्या राजकारणामध्ये प्रदेश सरचिटणीसपदी माझी नेमणूक करून काम करण्याची संधी दिली. आणि म्हणून मला तुम्हाला एक उदाहरण सांगायचं आहे. माझ्या मित्राचं एक ट्रॅक्टर आहे आणि त्या मित्राने त्या ट्रॅक्टरला एवढं सजवलं, त्याला झिरमिळ्या लावल्यात, पूर्ण लाईटिंग केली, पूर्ण ट्रॅक्टर सजवला आहे. मी त्याला विचारलं,
अरे तू एवढं ट्रॅक्टर सजवला आणि घराला कलर दिला नाही. त्याने मला जे उत्तर दिलं ते उत्तर असं होतं की म्हणे भाऊ, हा ट्रॅक्टर माझा जीव आहे, हा चालतो म्हणून सगळं घरदारात येतं, माझं घर चालतं. मला हेच सांगायचं आहे की ज्या माणसामुळं आपण राजकीय क्षेत्रात एवढं मोठं झालो, ज्या माणसामुळं मला महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळाली, त्या माणसाला मी कधीच विसरू शकत नाही. आणि निश्चितच ती व्यक्ती माझ्या विजयाचे शिल्पकार असेल. तर हे होते युवा उद्योजक सचिनजी नरवडे. खरं तर जिल्हा परिषद निवडणूक भविष्यामध्ये काय आरक्षण निघतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. परंतु सध्या तर या कोथरूड गटामध्ये इच्छुक असे आणि प्रमुख दावेदार असलेले युवा उद्योजक सचिनजी नरवडे हा चेहरा आपल्या चर्चेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तुर्तास आपण त्यांना भविष्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊया आणि त्यांना भावी वाटचालीस देखील शुभेच्छा देऊया. जय हिंद. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.